नमस्कार. आपल्या सनातन संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्याचे वेगवेगळे महत्त्व सांगितले आहे. चातुर्मासातील कार्तिक महिन्याच्या शुद्ध चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी असे म्हणतात. यावर्षी वैकुंठ चतुर्दशी गुरुवारी दिनांक 14 नोव्हेंबरला येत आहे. चातुर्मासाच्या सुरुवातीला देवशयनी आषाढी एकादशी येते. त्या दिवशी भगवान श्री विष्णू शेषावर निद्रिस्त होतात. चातुर्मासाच्या या 4 महिन्याच्या काळात संपूर्ण विश्वाचा कारभार भगवान शंकरजी पाहतात. प्रबोधिनी देवउठणी कार्तिकी एकादशीला भगवान श्री विष्णू निद्रेतून जागे झाल्यावर भगवान शंकराची भेट घेतात. त्याच हरिहर भेटीचा दिवस म्हणजेच वैकुंठ चतुर्दशी होय. असे म्हणतात, भगवान श्री विष्णू निद्रेतून जागे झाल्यावर त्यांनी काशी क्षेत्री जाऊन ब्रह्ममुहूर्तावर मणिकर्णिका घाटावर गंगा स्नान केले व भगवान शंकराची महापूजा करून सहस्त्र शुभ्र कमळे वाहण्याचा संकल्प केला. भगवान विष्णूची परीक्षा पाहण्याकरिता महादेवाने त्यातील एक कमळ कमी केले. एक कमळ कमी आहे असे पाहून श्री विष्णूने आपले नेत्रकमळ अर्पण करण्याचा निर्धार केला. ती भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले व त्यांनी श्री विष्णूला सुदर्शन चक्र प्रदान केले व विश्वाचा कारभार श्री विष्णूवर सोपवून ते कैलासावर निघून गेले. ही हरिहर भेट वैकुंठ चतुर्दशीला झाली. या दिवशी मध्यरात्री 12 वाजता भगवान शंकराला 1008 नामजप करून श्री विष्णूचे आवडते तुळशीपत्र वाहतात, तर श्री विष्णू सहस्त्रनाम जप करून महादेवाला प्रिय असलेले बेलपत्र श्री विष्णूला वाहण्याचा प्रघात आहे. भक्तजन घरात मंदिरात भक्तिभावाने ही पूजा करून देवाला नैवेद्य अर्पण करतात व आपले उपवास सोडतात. अशा प्रकारे वैकुंठ चतुर्दशी या व्रताची पूजेची सांगता होते. श्री हरिहरार्पणमस्तु.